यासाठी केला होता टहास शेवटचा आदेश गोड व्हावा आताने चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बंकटजी महाराज ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय. नवे नवे ज्याचं या जगात उपज नाही त्याचं एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे नवे ज्याला पहिला दिवस मिळालाय त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय. नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. आणि मग तो आमच्या जीवनातला शेवटचा दिवस नेमका कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला. नवे नवे परमार्थातल्या साधनेची परमार्थातल्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग. जगद्गुरु तुकोबराय तसं पाहायला गेलं तर म्हणतात जीवन नावाची संधी या मृत्यू लोकात प्रत्येकालाच मिळाली. विजूदादा जीवन नावाची संधी प्रत्येकालाच या जगामध्ये मिळाली पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं मात्र अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना बाबा जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. आपला शेवटचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात तसं पाहायला गेलं तर आम्हाला जीवन नावाची संधी मिळाली पण मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या भगवंताचं आयुष्यभर गुणानुगान गाण्याचा प्रयत्न केला. त्या भगवंताची आयुष्यभर भक्ती केली. परिणाम आमचा शेवटचा दिवस गोड झाला. यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी महाराज शेवटचा दिवस गोड व्हावा. मग महाराज झाला का. महाराज म्हणतात झाला म्हणून तो बोलतो ना शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर. महाराज तुम्ही म्हणताय तुमचा शेवट चांगला झालाय तुमचा शेवट उत्तम झालाय त्यासाठी तुम्ही अट्टहास केलता. बसलेले मला चांगलं सांगून जा मी तुम्हाला काही बोलून जाईल. कारण माझं कीर्तन असं असते तुम्ही बोलायचं मी बोलायचं याला म्हणायचं कीर्तन. नाहीतर उगाच मी इथं नुसतं वाकत बसायचं त्याला म्हणायचं पोपट पंचिंग. मला ते काय जमत नाही. तुम्ही आणि मी मग अगदी 1 तास गोड कीर्तन करायचं. आतापर्यंत बसले तुम्ही जर वर्ष श्राद्धाची कमीत कमी 100 कीर्तन प्रत्येकानं ऐकली असतील. जर 100 कीर्तन ऐकली असतील तर बंकट बाबा यांनी कमीत नाव बरोबर येते ना बंकट बाबा यांनी कमीत कमी 25 कीर्तन याच्यासाठी किंवा शेवट होतो भला या अभंगावरती ऐकली असतील. बरोबर ना. मग मला बसलेले सांगा संत महात्मे सांगत आले शेवटचा दिवस काय पाहिजे गोड पाहिजे. आम्ही कीर्तनकार सुद्धा सांगतोय शेवटचा दिवस काय पाहिजे गोड पाहिजे. बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा म्हणताय आपला शेवटचा दिवस वाईट पाहिजे. हा झोपलायत का. काय पाहिजे गोड पाहिजे. प्रत्येकाला इच्छा आहे माझा शेवटचा दिवस काय पाहिजे गोड पाहिजे. पण मला एक सांगा गाड्या हे जे रहाडगाडगत चाललंय का आपला शेवटचा दिवस गोड करायचा आहे शेवटचा दिवस गोड करायचा आहे. मला एक सांगा हा शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस. शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस सांगत आलोय ना आम्ही प्रत्येक जण म्हणतोय पण कळायला पाहिजे ना शेवटचा दिवस का सांगणारच भेटला नाही. आणि सध्या सांगणाराचीच चंच नाही सांगायला आम्हाला जरा दुसरंच भांडवल लय झालंय त्यामुळे इकडे आम्ही शिरतच नाही. हा जरा बरोबर ना महाराज. जरा तुम्ही बोला ना तुम्हाला काय वाटतं शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस. वा ताई काय गोड उत्तर दिलं. वा वा. वर्ष श्राद्ध म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. बरोबर आहे लय गोड बोललात. मला वाटतं लेडीज फर्स्ट म्हणायला काय अडचण नाही. आता तुम्ही फक्त इकडे तिकडे बोलायच्याच कामाची इथं इकडे तिकडे ह्याला त्यालाच नावं ठेवणार तुम्ही. इथं नाही कीर्तनात बोलायचं. आणि माणसाचा खेळच असायची जिथं बोल म्हणे तिथं बोलायचं नाहीत आणि नको म्हणे तिथं बोलल्याशिवाय राहायचे नाहीत. आई तुम्ही म्हणताय माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. अजून कोण बोलेल का. मला बरोबर नाही वाटलं ते उत्तर. हा अंतकाळ म्हणजे मृत्यू म्हणायचं. बरोबर आहे. वा महाराज गोड बोलताय तुम्ही. मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. वा तुम्ही दोघांनी मला वाट चांगली करून दिली. त्यामुळे आता दुसऱ्याला कोणाला विचारण्याचा अर्थ नाही. आता डायरेक्ट अभंगाकडे येतो कारण आपल्याकडे वेळ कमी. तुम्ही म्हणताय मृत्यू म्हणजे शेवटचा दिवस. हा तो शरीराचा होतोय पण त्यातलं राहतं चैतन्य त्याचं काय. मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित हे काय. मग एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा बाबा हे काय. महाराज तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे पण परफेक्ट नाही क्लिअर नाही. शेवटचा दिवस तो असूच शकत नाही. आणि शेवटचा दिवस जर मृत्यूच असता तर मग मला सांगा ना तुकोबराय ना हा अभंग मृत्यू लोकात असताना लिहिला का वैकुंठ गमन झाल्यावर कधी महाराज असताना लिहिलाय. मग असताना म्हणताय शेवटचा दिवस गोड झाला बाबा मृत्यू असेल काय. मृत्यू हे उत्तर चुकीचं आहे. मी बरोबर शरीराचा इथपर्यंत ठीक आहे पण राहतो त्यातलं चैतन्य त्याचं वेगळं आहे. ताई तुम्ही गोड उत्तर दिलंय. तुम्ही सुद्धा म्हणताय वर्ष श्राद्ध कदाचित आजच्या दिवसाला आत्ममुक्ती दिन असं म्हणता येतंय. मुद्दाम मी जरा अवघडात शिरतोय बरं का. परत अवघडात शिरणार नाही. थोडं पुढे गेले की सगळं सोपं करतोय. आज तुम्ही म्हणताय आजचा दिवस म्हणजे कशाचा दिवस आहे आत्ममुक्ती दिन आहे. बरोबर आहे पण
प्रत्येकालाच मिळेल असं काय? प्रत्येकालाच मुक्ती मिळेल असं काय? त्याला लय चांगलं कर्म करावं लागतं. म्हणजे प्रत्येकच चांगलं कर मिळणार आहे, पण काही जणाला मिळणार नाही. म्हणजे आजचा दिवस सुद्धा माझ्या दृष्टीने फेल आहे. आता शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐकून जा. भगवंताची भक्ती करत असताना भक्ती करत करत माणसानंच एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. फुकट बोलणार नाही. देव पाहावयाशी गेलो ते देवची होणं ठेलो. ही भूमिका ज्या दिवशी आमच्या माणसाच्या जीवनात येऊ शकते का, त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तुकोबरायाच्या जीवनात ती भूमिका आहे. तुकोबराय म्हणतात माझा देहच प्रत्यक्ष झालाय, प्रमाण आहे आकाराशी कैसा ठावं. देह प्रत्यक्ष झाला देव म्हणून मी म्हणू शकतो यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड. मग महाराज आता काय हो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. ज्याच्या प्राप्तीसाठी ज्याच्या भेटीसाठी आम्ही आयुष्यभर अट्टहास केला, तो देव उभा मागे पुढे. एवढंच नाही, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. हे म्हणजे इकू माझ्याकडे लक्ष द्यायचं. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. आम्ही त्याला बघितलं. आता आमची धावाधाव थांबली, आम्ही शांत झालोय. आमची तृष्णा सुद्धा काय झाली आता खुंटली. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगलाचे ते निघून. त्या भगवंताचं मंगल नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं ना, आमचा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. पण महाराज ते नाम धारण करत असताना जगानं तुम्हाला त्रास दिला की, मंबाची बोनं काट्याच्या काठीनं मारावं, शिवबा कासराच्या पत्तीनं उकळतं पाणी तुमच्या अंगावरती वाटावं. एवढंच काय गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून सुद्धा तुमची धिंड करावी. तुकोबराय म्हणतात एवढा त्रास देऊन सुद्धा भक्तीच्या मार्गावरून आम्ही थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि निळोबराय म्हणताय तेनेची पण ते चालू जाता न पडी गुंता कोटी काय. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग. आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. आम्ही त्या मार्गाने गेलो आणि त्या मार्गावरती आम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भेट झाली. आता त्या सगळ्या त्रासाचं कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे ते निघून. मग महाराज आता त्या मोक्षाबद्दल मुक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतायत त्या मुक्तीशी आता आम्ही लग्न केलंय. ती मुक्ती आता आमची बायको झाली, ती मुक्ती आता आमची नवरी झाली. आणि बसलेली मला सांगा, मालकिनीची तुमच्यावर सत्ता का मालकाची मालकिनीवर सत्ता? ए मावशी कसं आहे, तुम्ही ह्यांचं ऐकता का? हे तुमचं. हा, तुकोबरायाच्या काळात ह्यांचं हे ऐकत होते, पण आताच्या काळात आमदार खासदार चुली पुढे गप घाले. लय वाघ होतं, तुम्ही पर मांजरं करून सोडले गाड्यांना. लय अवघड झालंय. आता तुमचं ऐकावं लागतंय. तुकोबराय म्हणतात ती मुक्ती आता माझी नवरी झाली आहे आणि मी ज्या दिवशी म्हणल त्या दिवशी ती माझ्या मोक्षावरती सही करायला तयार आहे. आणि जे काय आता दिवस राहिलेत ना, ते अगदी आनंदाने जगण्याचे राहिलेत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग. खऱ्या अर्थानं तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो. मी नेहमी सांगत असतो बघ, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आईवडिलाची किंमत काही कळत नाही. अनेकदा का आई वडील निघून गेले ना, मग पुन्हा किती डोळ्यात आसवाना गड्या, पुन्हा आई वडील मिळत नाहीत. ए बसलेले ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. याला थोडा ट्रबल द्या. अरे माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आई वडील माथ्याआड गेले ना, पुन्हा किती प्रयत्न करा गड्या, आई वडील पुन्हा काही भेटत नाहीत. आई वडील पुन्हा काही भेटत नाहीत. आणि ज्यावेळेस अशा आईनं अशा बापानं आम्हाला सोडून जावं, हाडाचं काढा रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, दिवसाची रात्र करावी, राब राब राबावं, मुलांना घडवावं. ज्यावेळेस अशी आई, ज्यावेळेस असा बाप निघून जातो ना, त्यावेळेस बघा एका कविताकारानं किती आईचं आणि बापाचं गोड वर्णन केलं. किती गोड आम्हाला आई दिसते, किती गोड आम्हाला बाप दिसतो बघा. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. ही आया बाया सांगत होत्या होतो जमाताना, अरे दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. अरे पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाया, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय.
जशी आहे मला वेगवेगळ्या रूपानं दिसायला सुरुवात होते. असो, मृत्यू लोकाचा नियम आहे. शेवटी 15-20 मिनिटं बाप हा विषय मांडणार आहे मी, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. आणि रणरे साहेब आज काय झालंय, माझ्याकडे दिलेले विषय जरा जास्त आहेत, त्यामुळे सगळ्या विषयाला 15-15 मिनिटं न्याय देत मला पुढे चालायचं आहे. ऐकून जा. खऱ्या अर्थानं ज्या मार्गाने तात्या गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. मृत्यू लोकाचा नियम आहे. विनेकरी बाबा, तुम्ही जरी लय गोड तारा चिरीत असला, लय गोड विना घेऊन उभा असला तरी देव तुमची बी तारी एक दिवस. हा, तो त्याला आयुष्याचा दोरा ये भाऊ गप्पा सारा, बरोबर आहे ना. महेश महाराज, तुम्ही जरी लय गोड पक वाजवत असला तरी देव तुम्हाला पुढची चाट वाजवू देईल का नाही सांगता येत नाही. आदेश महाराज, भाऊ महाराज, राम महाराज, पलीकडच्या बाबांचं नाव जगताप बाबा, तुम्ही 4-5 जरी लय गोड गात असला तरी देव तुम्हाला पुढचा करू देईल का नाही सांगता येत नाही. शिष्टमध्ये दादा आपलं कसं, जाता का राहता, जायचंच ना. हा वा, पहिल्यांदा मी माळकरी सिस्टम मला बघितलाय. गोड वा वा वा, अगदी माळ आहे तुमच्या गळ्यामध्ये, पवित्र गण लावलाय तुम्ही कपाळाला, इको गेन ट्रबल अगदी गोड देताय. पण जशी रोज कीर्तनात बटणं फिरवताय का, तसं देव तुमचं बी बट्टाने एक दिवस फिरवणार आहे, दाबणार आहे, बरोबर आहे ना. बसले तुमचं कसं आहे, जाता का राहता. हा, राहता म्हणला तरी देव ठेवीत नाही, आम्हाला ठेवीत नाही. एवढी भक्ती करून तुम्हाला ठेवीत असतो का काय. जसं तुम्ही रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसताय, तसं एक दिवस तुमचं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं बी कुणी येऊन ऐकायला बसणार आहे. तुम्ही मला महाराज सगळ्याला घालवलं, तुम्ही एकटा काय राहता का काय. माझं बी तसलंच आहे. जसं मी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतो, तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं बी कुणीतरी कीर्तन सांगणार आहे. बाबा मला जावं लागतं, गायकांना जावं लागतं, वादकांना जावं लागतं, टाळकऱ्याला जावं लागतं, विनेकऱ्याला जावं लागतं, बसलेले तुम्हाला जावं लागतं. गणेश दादा शूटिंग करताय पण तुम्हाला बी जावं लागतं. नवे नवे संत या जगात आले. संत जरी म्हणले जगा काळ खाई आम्ही माता दिला पायी, तरी पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह ताब्यात देवाच लागतोय, बरोबर ना बाबा. संत आले तरी जावंच लागतंय. संत नव्हे, इथं देव जरी आला, येथे नाही उराले अवतार, 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 येथे नाही उराले अवतार. येत नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती. ही यादी कमी पडत असेल तर पुढची ऐका. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राट्यांशी 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. याच्या बी पुढे जाऊन बोलतो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. म्हणून एक काम करा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठूधरा, कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचो निया. जन्म आहे म्हणजे मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेच. मी नाही सांगत, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतायत बघा. उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली म्हणताय, सजीव म्हणून ज्याचा ज्याचा या मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा ते, नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाबा सजीव मर काय हो, सजीव मरण सोबत घेऊन आलाय. सजीव मरणारे यात नवलच नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का. बसलेली निर्जीवाला या जगात राहता येत असेल का. हा नाही ना. देवपट्टीहून शिष्टमाले दादा, गारगाव कोळगाव ना. हा, लय गोड साऊंड सिस्टम लावले. किती वर झालं हा मंडपाचा व्यवसाय चाललाय. वडिलोपार्जित आहे म्हणजे वडिलांपासून आहे. आवाज स्वर कमी कर. वडिलांपासून आहे, बरोबर आहे ना. मग कापड वडिलांनीच घेतलेलं आहे का. हा म्हणजे ह्याच टायमाला आणलंय वय. किती वर्ष झालं, किती महिने झालं. 9च आहे वय. बरं किती महिने टिकन अजूनही.
अयो धंदा चांगला चाललाय की. हे कधी तुम्हाला बोललंय का? नाही नाही मला वर लटकावलंय, सुतोईनं मला आवडलंय, असं कधी बोललंय का? नाही नाही ऊन असलं तर मीच तापवतोय, पाऊस असला तर मीच भिजवतोय, तुम्ही सावजीला मारताय, असं कधी बोललंय का? नाही. म्हणजे याचा अर्थ याला संवेदना नाही, बरोबर ना? याला टच नाही कळत, बरोबर आहे ना? आणि सांगता येत नाही म्हणजे वाच्या सुद्धा नाही, बरोबर ना? चुकत असलं तर मला सांगा, बरोबर ना? म्हणजे हे याला बोलता येत नाही, याला संवेदना नाही. या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणले हे सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? तर पुरावा लागतोय. आता जी ओवी सांगितली का मी ज्ञानोबा यांची, त्याच्या अगोदर ज्ञानोबा किती गोड बोलतायत बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वस्त्र वेडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नधी. माऊली म्हणतात एक कापड एक दिवस काय होणार आहे? जीर्ण होणार आहे, फाटणार आहे. फाटल्यानंतर ते टाकून देऊन बाबा दुसरं काय करावं लागणार आहे? परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौटके, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. संदीप दादा जसं आपण कपडे बदलून रोज एकमेकाला भेटतो तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं? या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. लय माझातली लोक पैसाला लोकांकडे. बरं पैसाल्यावर रावण ग बसलाय, सामान्य लोक ग बसत असतात का? काय लय माझातले लोक पैशाचा. पण बघा ती रावण लय हुशार होते, त्याच्यासारखा माणूस नव्हता, त्याच्यासारखा भजन्या नव्हता, त्याच्यासारखी ताकद कोणाकडे नव्हती. पण एकाच गोष्टीने खराब होतं, नियत. परिणाम ठोकला, परिणाम कार्यक्रम केला. आणि आता बी बघा बदलापूरमध्ये एक जराची नियत खराब झाली, परिणाम त्याचा बी कार्यक्रम केला. महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे. सरकार कुणाचं का असाना, मला राजकारणाकडे नेऊ नका, सरकार कुणाचं का असाना, पण भारताचा इतिहास आहे. ज्याची नियत खराब होणार त्याचा कार्यक्रम भारत करणार म्हणजे करणारच. ताकद आली, गर्व झाला, पैसा होता. तसंच आमच्या गावात एक जण आहे, मी काही लई लांबचा नाही, आमच्या गावात फक्त शिवच बदलायची. आमच्या गावात एक जण आहे साहेब, 4 ड्रेस बदलतं दिवसाला, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं हात लावाय सुद्धा दिवसा बी वाटतो, कापतो का काय म्हणजे इतके कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाटतात. हा जायचंच आहे ना. बरं स्वतःची माहिती असल्या लोक म्हणतात काय, नाही नाही लिननचं कापड घालत होता 2-2 हजार मीटरचं, फरा 2-2 हजार. तसलं नाही, 60चं पेटायचंय. कारण ही गबाळ दिसते का? जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, बांधोनी देती यमाची हाती, भूषणी ही घेती काढून या. तुमचं पाटे नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून तीच बंकट बाबा. दुसऱ्याच्या मैत्रीला असं मसन वाटत आलं. आणि नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता जावं लागतं जवळच असलं, पाहुणा होता म्हणून मी बी गेलो. त्याला असं येताना बघितलं गणू दादा ते असं छत्ती काढून मसन वाटत आलं, छत्ती काढून. त्यामुळे आत घे, मसन वाटत नाही, छत्ती काढून येत. किती बी श्रीमंत असतील पण घरी येत नाही. तो मला नाही घेणार. म्हणलं का नाही? म्हणलं 4 कोटी आहेत. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा येवरी सांगा ते कवडी गेली नाही, तुझं कुठं ठिकाण लावतो घे आत. तो मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, संपत्तीचा आणि सत्याचा फुगा एक दिवस फुटतो. फुटतो म्हणजे फुटतोच. मी म्हणलं फुगा फुटणार, लक्ष नाही दिलं. बाबा नेमकं पुढे चालत राहिलं आणि चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं. आता मसन वाटत सोन आहे बाई, हाडकच ना, हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तो 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणताय. अरे मी 8 बदलायचो, पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्यावर माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी. तुमच्या हयातीत बसले तुम्ही असं एखादं उदाहरण बघितलं, एखादा श्रीमंत माणूस मेला, पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालं. एखादा गरीब गेला, बिचाराला अग्नी डाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा कुणी जाऊ द्या, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसन वाटी. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंब्या घरी पाणी. बाबा झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरी पडली. ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठं ठिकाणला होता आतापर्यंत? मी असं नाही बघितलं विजू दादा, श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे, श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे, श्रीमंताच्या कपड्यात गरीबाच्या कपड्यात फरक आहे, श्रीमंताच्या खाण्यात गरीबाच्या खाण्यात फरक आहे. पण आजपर्यंत गणू दादा असं नाही झालं, श्रीमंताचा मसन वाटा आणि गरीबाचा मसन वाटा वेगळा आहे. तुमच्या भांबोऱ्यात हिंगणगावमध्ये
एकच आहे बरं. एक का ना अगोदर त्याच्यामध्ये चन्नाच्या लाकडावरती श्रीमंत पेटवायचा आणि गरीब येड्या बाबळीच्या लाकडावरती जळायचा. आणि बाबा आता दोघाची राख एक करायची, आता वेगळी. अहो मेल्यानंतर राग सुद्धा ओळखू येत नाही श्रीमंताची का गरीबाची. मग कशाचा गर्व करताय बसलेले? ऐकून जा. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी महाग आहे. कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा आहे? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. उदाहरण ऐकून जा. 100 मुलाचा बाप आहे, हस्तिनापुराचा मालक आहे, भारताचा सम्राट आहे धृतराष्ट्र. पांडव युद्धामध्ये हरले, पांडवांना व्यासाने सांगितलं नपेक्षा या राज्यात राहाल तर चेष्टेची भागीदारी व्हाल, निंदेला सामोरं जावं लागेल, राज्य सोडून जा. ऐकलं बंकट बाबा, राज्य सोडून अज्ञातवासात गेले. आणि आता महाभारत झालं, महायुद्धात पारड फिरलं. 100तला एक बी राहिला नाही, 100तला एक बी राहिला नाही. आणि 5तल्या एकाच्या केसाला बी धक्का लागला नाही. आता पारड बदललं. धर्मराजा राजा बनले, धर्मराजा सिंहासनावरती बसले. धर्मराजा सिंहासनावरती बसल्यानंतर धृतराष्ट्र आंधळा, 100 मुलं मिली. जाऊन जाणार कुठं? आला पुतण्याच्या आश्रयाला. रोज यायचं, जेवण करायला बसायचं. आणि बघा धर्मराजा राजा बनले, पण धर्मराजानं सगळ्याला काही ना काही मंत्रीपद दिलं, पण भीमाला काहीच दिलं नाही. आणि सगळ्यात जर महाभारतातला खलनायक जर मोठा कोण असेल तर भीमही. एकटे 100 कौरव एकट्या भीमानं मारले. पण कुठं त्याचा फ्लेक्स नाही, कुठं भीमाचा बोर्ड नाही, कुठं भीमाची टीव्हीला हेडलाईन नाही. कौतुक झालं ते अर्जुनाचं देवाचं. आणि असंच असतंय, मारुतरायानं हनुमंतरायानं पर्वत उचलला तरी बिचाऱ्याला कुणी गिरीधर म्हणत नाही. फक्त भगवंतानं करंगळी लावली तरी गिरीधर म्हणल्याशिवाय राहत नाही. ही मोठ्याचं कौतुक आहे. भीमाला ताकद आहे, भीमाला कोणतं मंत्रीपद दिलं नाही. बरं ताकद आहे ना, आर्दंड आहे त्यात, ताकद आहे ना, आर्दंड आहे. आणि साहेब प्रमोदजी साहेब, आर्दंड माणसं गुतावलीच पाहिजेत. आणि जर नाही गुतावली तर मग ती गाव असू द्या, तालुका असू द्या, जिल्हा असू द्या, राज्य असू द्या, देश असू द्या, वाटूलच करीत फिरत येतं. म्हणून आर्दंड गुतावलं पाहिजे. भीम मोकळा सोडला गडी. आणि नेमकं संध्याकाळी जेवाय बसलं का धृतराष्ट्र भीम जायचा, ऐ काकाय, त्यावेळेस तर म्हणला सुईच्या टोकावर बसली एवढी जमीन देणार नाही. आता लागला का नाही आमचं शिळत तुकडा मोडा आहे, आता यावं लागलं का नाही आमच्याच घरी. आणि जेवताना सांगायचं, ऐ काका तुझा पहिला मुलगा असा मारला, त्याचं रक्त काढलं, त्याच्या बरगाड्या मोडल्या, त्याच्या पिंढऱ्या मोडल्या. हे काय हरिपाठ आहे काय बापाला जेवण जायला? हा हरिपाठ आहे बाप जेवण करल? बाबा जेवलं नाही म्हातारं, खंगलं म्हातारं. धर्मराजा गेले. काका अहो झालं ते झालं, जाऊ द्या ना. तुमची 100 मुलं आमच्याकडून मेली, पण त्याला कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहेत ना. कारणीभूत सुद्धा तुम्हीच आहे. थांबवायचं होतं ना मुलांना, नाही थांबू शकला, कारणीभूत तुम्ही. झालं ते जाऊ द्या, पण आता तरी मिळालेलं आयुष्य आनंदानं जगा ना. राहिलंय तेवढं आयुष्य आनंदानं जगा ना. माणसाला याचंच दुःख आहे हो, माझ्याकडे हे नाही त्याच्याकडे ते, यामुळं माणसं जास्त दुःखी आहे. त्यात आनंद आपण कधीच मानायला तयार नाही. आपल्याला दुसऱ्याकडे बघितलं कौतुक वाटतं, ते मला पाहिजे. आणि म्हणून माणसाच्या जीवनात दुःख आहे. नाहीतर आनंदासारखा आनंदच माणसाच्या जीवनात परत येणार नाही. मला सांगायचं मुद्दा आहे, काका आता जगायला चांगलं. अरे मला बी वाटतं चांगलं जगावं, पण तुझा भीमभाव येतो आणि तो जेवताना सांगतो, काका आहे लका तुझा मुलगा मारला, त्याच्या बरगड्या मोडल्या, त्याचं रक्त पिलो, काय हे काय हरिपाठ गेला बापाला जेवण जायला. मी बाप आहे का त्यांचा, त्याला सांग तेवढं नको बोलू. काका उद्यापासून सांगायचं नाही. जाता जाता भीम भेटला, अय भीमा तुझ्या गोळ्या संपल्यात का काय? तुझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह काय? मोकराम कारण नादी लागतो. कावळा बसायन फांदी मोडा, एक टायमिंग ती लागले त्याच्या मरणाने माराय, तू गप मरी की कशाला नादी लागतोय? झालं काय दादा एवढं वाढायला? आरला का त्या काकाला जेवताना सांगतोय का त्याचा मुलगा मारला, बाप पहिला का त्यो त्यांचा? अरे जेव्हा नाही म्हातार, उद्यापासून जेवताना सांगू नको. लक्षात येते का तुमच्या? उद्यापासून जेवताना सांगू नको. ह्यो गडी अर्धाच ह्यो म्हणला जेवताना सांगायचं नाही, बाकीच्या टायमाला काय अडचण नाही सांगाय. आणि म्हातारा झोपायला लागलं का जायचं, अय काका तुझा पुढचा मुलगा असा मारला. बाबा राज्यात राहिलं नाही, राज्य सोडून जंगलात गेलं. बघा नियती बी किती क्रूर डाव खेळते. जंगलात गेलं, जंगलात गेल्याबरोबर जंगल बी पेटलं. बरं आंधळ आहे, पळून पळून पाळणार कोणीकडे, सोबत कोण नाही. जंगलात राग झाली, परिणाम सावडायला राग सुद्धा सापडली नाही, हाडकं सुद्धा सापडली नाहीत. कुणाची? धृतराष्ट्र. त्याच्या मागचा इतिहास आहे, त्याच्या काही पूर्व आयुष्यातला इतिहास आहे. तो आधी राजा असताना जंगलात शिकार करायला गेला आणि शिकार न गावल्यामुळे गारगोटीला गारगोट घासली, जंगल पेटवून दिलं. त्या जंगलात एक सर्पिन व्याली होती, त्या सर्पिनीनं शाप दिला आणि तिची सर्पिनीचे 100 पिलं त्या जंगलात जळून मेली. त्या सर्पिनीनं शाप दिला, माझी जशी 100 मेल्यात तशी तुझी बी 100 मरत्याल आणि तू पण आंधळ असतील. भरावं लागलं का नाही? भरावं लागलं का नाही? त्या काळात जरा मागचं केलेलं पुढच्या आयुष्यात भरायचं होतं.
पण आताच या हातानं करायचं आणि या हातानं फेडायचंय. आताच्या काळात जरा लय लांबचं होते, द्वापर युगात नको जायला. मी आता जरा आत्ताच बोलतो. अरे कुछ गुनाह तो हमने भी किए होंगे साहब, अरे कुछ गुनाह तो हमने भी किए होंगे साहब, वरना मुंह छुपाने की नौबत हम पर नहीं आती. अरे तोंड बांधून बोंबलत फिरायची वेळ आपल्या बी आली नसती. काहीतरी चुका आपल्या बी असतील म्हणून कोरोना सारखा रोग आलता. म्हणून एक काम करा, फक्त चांगलं जगा. तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातली भय नरका जाणे. जसं कराल तसं भरावं लागणार आहे. आपलं सगळं कशामुळं लांबलं माहिती का? आपण एका ओवी जवळ होतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. ओवी सांगितले निश्चित मरावं लागणार आहे, म्हणजे मरावं लागणार आहे. टाइम आपल्याकडे थांबायला तयार नाही. महाराज निश्चित जन्म आहे म्हणजे मृत्यू आहेच. आमचं पाठ झालंय, आम्ही अर्धा तास झाला ऐकतोय. पण महाराज जन्मापासूनचा मृत्यूपर्यंतचं अंतर काटून आम्हाला आमचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजेत? महाराज म्हणतायत जरी करणे असेल शेवट गोड गा, मग राम नाम स्मराधी. जर शेवटचा दिवस गोड करायचा आहे तर मग अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा, तुका म्हणे सुखा पार. देवाचा नियम आहे अंतकालेचे मामेव स्वरण मुक्तवा कलेवरम. मरताना जर देवाचं नाव मुखाला आलं तर देव काय करतोय? मोक्ष येतोय. माझा पहिला मोर्चा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराया जीवन नावाची संधी मिळाली आहे. जीवन नावाची संधी, जन्म मृत्यू निश्चित आहे म्हणजे आहेच, पण जन्मापासूनचं मृत्यूपर्यंतचं अंतर काटून आम्हाला आमचा शेवटचा दिवस गोड करायचा आहे. मग आम्ही ते अंतर नेमकं कसं काटावं? नामदेवराया किती गोड बोलतायत. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलाती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागता जगदेवा रागा काही भावा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलाती. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. सोरली तल्या नाडोनी बघा बघा बघा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. वा, नामदेवराया काकड्यामध्ये सांगतायत उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी आता जन्माच्या, किंवा जगजोगी जगजोगी, किंवा जाग जाग बोलती, किंवा आता जागा रे बहिनो जागा, चोर निजल्या नाडोनी बघा. विजू शेठ, तरी लोकांनी भजन नाही केलं, तरी लोकांनी भजन नाही केलं. दुसरा मोर्चा माझा नाथ बाबाकडे असेल. नाथ बाबा जीवन नावाची संधी आहे. नामदेवराय म्हणताय शेवटचा दिवस गोड करायचा असेल, जन्म सार्थकी लावायचा असेल तर भजन करावं लागेल, त्याशिवाय शेवटचा दिवस गोड होणार नाही. नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे? बाबा बघायचं नाथ बाबा किती गोड बोलतायत, ऐका. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, देह दुर्लभ जाणार, देह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. देह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातनार, तयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना रे, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, 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 वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा, वासुदेव, वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव, वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बंकट बाबा बरोबर ना? नाथ बाबा काकड्यामध्ये वासुदेव नावाचं प्रकार आहे. त्यात सांगतात नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख येताना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ओ पुढे बसलेली आजी,
जुन्या काळात यायचे का वासुदेव? घरी यायचे का वासुदेव? ते टोपी असायचे, त्याला लय भारी गोड मोराचे पिसारे असायचे, सकाळच्या पारी पहाटे 4-5 वाजता जाग करायचे, बरोबर ना आजी? आणि लय गोड गाणं म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं, दान पावलं दादा दान पावलं. यायचे ना ते पिंगळे, यायचे का पिंगळे? एका हातात कंदील असायचा, एका हातात टिमकी असायची, टिमटिम टिमटिम करीत यायची, बरोबर ना? ते सकाळ सकाळ पिंगळा यायचा, पहाटे 4-5 वाजता पिंगळा यायचा, वासुदेव यायचा, तो आपल्याला जाग करायचा, बरोबर ना? आई आता येत आहे, आता पिंगळा येत नाही, आता वासुदेव येत नाही, आता येतो सकाळ सकाळ बटरावाला पोंग पोंग. सध्या बटरवाला माणसाला जागा करते, त्यामुळे माणसं माणसात राहिली नाहीत. ते जुन्या काळात पिंगळा यायचा, तो नीती शिकवायचा, तो आम्हाला धर्म शिकवायचा, तो आम्हाला माणुसकी शिकवायचा, माणसानी माणसाशी कसं वागायचं हे शिकवायचा. आता बटरावाला येतं एकच शिकवतं, पाव घ्या, बटर घ्या, खारी घ्या, टोस्ट घ्या, काय शिकवायचं त्याला? दुसरं डोंबलं तरी येतं तेव्हा, बरोबर? जुन्या काळात यायचे ते एक गाणं वासुदेवाचं लय गोड होतं, लय गोड गाणं म्हणायचं ते. बघा आपल्याला पैसा शिकवायचं कसं कमवायचं ते जरा ऐकून जा. अरे वासुदेवाची ऐकावणी, अरे वासुदेवाची ऐकावणी, अरे जगात नाही राम र, दाम करी काम विड्या, दाम करी काम रे, दाम करी काम विड्या, दाम करी काम रे. पैशाची जादू लैणारी सना थोरांना याची हवं, जन्मापासून सारी माणस जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा, दाम करी पैसा शिकवणारी गीत होती, नीती शिकवणारी गीत होती. आता पैसा शिकवणारी गीत राहिली नाहीत. आताच्या काळातल्या काही गाण्यांचा तुम्हाला मेळच लागत नाही. एक गाणं तर अजून मला कळलंच नाही, आर नाक मुका नाक मुका नाक मुका. काही नाकाचा मुका म्हणतंय का काय म्हणतंय काय माहित बा, तरी बी आमची गाबडी नाचल्याशिवाय राहत नाही. ते अजून एक गाणं आहे लुंगी डान्स, लुंगी डान्स. नेमका कसा डान्स करायचा आहे काय माहित बा. जुन्या काळातली गाणी सुद्धा लई भारी होती. जरा ऐका 1-2 म्हणतो. फिरत्याचा का वरती देशी मातेला कर, विठ्ठला तू वीणा कुंभार, विठ्ठला तू वीणा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुम्हा विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगात तू वीणा कुंभार, विठ्ठला तू वीणा कुंभार. धुतला पायी काटा याड वाटा, नळाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलून बाई काटा काढीला ग बाई, बाई रुतला पायी काटा या आडवाटा, नळाचा कारटा होता जोडीला, नळाचा कारटा होता जोडीला. आपला मुद्दा इथं चाललाय. जुन्या काळात वासुदेव यायचा, तो नीती शिकवायचा. बंकट बाबा आता कीर्तनकार येतात आणि लोकांना हिताच्या ठिकाणी जागा करतायत, बरोबर आहे ना? पण काय कीर्तनकाराची वाक्य जरा मला खटकतात कधी कधी. एक वाक्य त्यातलं लय मला खटकलंय. रणवरे साहेब, आता तुम्ही मस्त टीव्हीची शूटिंग करताय, सगळं मान्य, पण एक वाक्य खटकलेलं जरा ऐकून जा. हे पुढं बसलेत ना प्रमोदजी रणवरे साहेब आहेत, शेमारू मराठी बाणाचं शूटिंगचं सगळं त्यांच्याकडे, टीव्हीचं चॅनल त्यांचं आहे, कीर्तनही करतात आणि हे सगळं चॅनल ही त्यांचंच आहे. वैभव, उद्या तुम्हाला लगेच हे कीर्तन दिसणार आहे परत. ऐका, मला सांगायचा मुद्दा एवढा, काय कीर्तनकार आता सध्या काय ढेकळा गणी एक कीर्तनकार झालाय आणि मी लय फेमस व्हावं या नादात काय कीर्तनकार एक वाक्य सांगायला लागले. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसं बाबा माणसं कमवली पाहिजे तिथपर बरोबर आहे हो, पण पैसा नसेल तर माणसं बी जवळ येत नाही. ह्याचं काय करायचं?
पैसा नसेल तर माणसाचं सोडा, कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र बी म्हणतात भांगार नाही ती, कशाला त्याच्या नादी लागायचंय. म्हणून पैसा पाहिजेत. आणि तुम्हाला अजून बी विश्वास नसेल तर फक्त 1 महिने खिशात 1 रुपये ठेवायचा आणि गावात बोंबलत फिरायचं. ज्याला आपण आपलं म्हणतो का ती सुद्धा म्हणे नाही, लांबून चला 1000ला टाकीन ती. ही वस्तुस्थिती फुकट नाही. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैसा तेरा 3 नाम, परशा परसू परसराम. ज्याच्याकडे पैसा नाही लोक त्याला म्हणजे परशा चल ऊस तोडाय. ज्याच्याकडे थोडा पैसा आहे परसू शेट चला पुण्याला फिराय. आणि ज्याच्याकडे लय पैसा आहे परसू पाटील संध्याकाळी आमच्या घरी गिळायचा कार्यक्रम, गाडी पाठवून देतो, गिळाय या परत गाडी सोडवाय. ही पैशावाल्याची किंमत आहे. बस नाही तरुण मुलांना तर माझं सांग, सटकून पैसा कमवायचा. सटकून हरामचा बेरामचा काय नसतो. फक्त लोकांना लुबाडू नका, दुसरं काही बी करा. मग कुठला बी उपसा पैसा काही फरक पडत नाही. सटकून पैसा कमाय. सटकून कळतं तुम्हाला, लय लय कळतं, खूप खूप कळतं, जास्त जास्त कळतं, भरपूर भरपूर नाही, टचून टचून नाही, कचून कचून पैसा कमायचा. असा 4 मजली बंगला बांधायचा, वर 5व्याचा गज काढायचा, असा शेंडा. असं शेजाच्यानं बघितलं ना, एवढा मोठा बंगला आग झाली पाहिजे. अडला का पण एवढा मोठा बंगला जाळ झाला पाहिजे. अडला का पण राहायला 4च माणसं, 4 मजली बंगला परत 5व्याचा गज काढतोय. आगन जाळ होऊन त्याला मुळ्यात का होईना तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा बाप नीट करीन. पण आपला गज फक्त नीती सांभाळा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देणार आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देणार. काय म्हणाय तुमचं? जरा चांगलं ऐकून जा. बाळूमामाची मेंढर इथं आलती, त्या बाळूमामाच्या आरतीतलं एक वाक्य, नीतीने मागावे कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. मामांचं सांगणं, नीतीनं कमवाल तर आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. आपण इथं होतो वासुदेव वासुदेव म्हणा. तरी लोकांनी भजन केलं नाही. लोकांचं असंच आहे, कीर्तनकारानं किती सांगू द्या लोक ऐकत नाही, संतांना किती सांगू द्या लोक ऐकत नाही. लोकांचं उलट आम्ही हे आहे का तो पण लय भारी बोलतात. महाराज खरंय, काय अभ्यास आहे, परमानाशिवाय ओवीशिवाय लांब गेला नाही. वा 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 वा, काय अभ्यास आहे महाराज. आता आम्हाला सुद्धा वाटतंय शेवटचा दिवस गोड करायचा झालं, चांगलं जगावं. पण कुठपर्यंत आम्ही इथं आहे तोपर्यंत. एकदा का आम्ही गाडीत बसल्या लोक नीट बोलत नाहीत, धंदा आहे त्यांचा, ती बोलत असतात पैसाठी. आपण कुठे ऐकायचं असतं का? आणि खरंच जगता बाबा सगळ्यांनी ऐकलं असतं तर सगळे मालकरी नसते वय. म्हणजे नाही त्याचा अर्थ ऐकत नाही. जरा पुढे जातो तुकोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगतो तुम्हाशी, भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करत तर कशी फसगत निर्माण होते. लक्ष देऊन ऐका. कीर्तनातलं दृष्टांत, एवढं कीर्तनातलं दृष्टांत घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल. ऐकून जा. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा मुलं त्याचा धंदाच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो, तुमच्याकडं गोंचारतो. नाही जाणून बुजून पडू दे, आता चुकून पडू दे, साप काय करणार आहे, चावणार. साप चावणार. तेवढ्यात त्या राजाच्या मागे लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता. बाबा त्यानं बघितलं, लाकडाची मुळी घेऊन निघाला होता, त्यानं बघितलं राजाचा पाय सापाव पडला. जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर साप काय करतोय, राजाला चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? आपल्या कुणाच्या? लाकूड तोडायचे. त्यानं विचार केला नाही. पळत पळत गेला, लाकडाची मुळी खाली टाकून दिली, राजाला ढकललं, राजा खाली पडला, राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहे, मूर्ख आहे, अक्कल नावाची गोष्ट तुला शिकवली नाही का? तुला माहित नाही का मी कोण आहे? अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो, तुम्ही प्रांताचे मालक आहे, तुम्ही आमचे राजे, तुम्ही आमचे धनी, तुम्हाला कोण ओळखत नाही. फक्त तुम्ही आम्हाला गरीबाला ओळखत नाही. नाहीतरी मला इथं सांगा बसलेली, आपल्यापैकी पंतप्रधानाला कोण ओळखत नाही? सगळेच ओळखतात ना. पण पंतप्रधान माझ्यासहित तुमच्यातल्या एकाला बी ओळखत नाही. बरोबर आहे, त्यांनी तरी कोणाला लक्षात ठेवायचं. बरोबर ना राजेसाहेब, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, तुमचं आमच्या गरीबाकडे लक्ष नाही. काय करतो रे, का ढकलून दिलं मला, तुला कळत नाही मी राजा आहे? अहो राजेसाहेब पलीकडे बघता का, सलसल करत जाणार साप बघितला, बापरे पाय पडला होता. हो म्हणजे चावला असता, हो म्हणजे मी मेलो असतो असं म्हणा. अहो मेलाच असता म्हणजे तू वाचवलंय असं म्हणायचं. तेच सांगतोय ना, मग मीच वाचवलं ना तुम्हाला. काय करतो रे तू? काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर लाकडं तोडतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, कधी कधी भांबऱ्या तिकतो, कधी कधी हिंगणगावात तिकतो, कधी कधी सिद्धटेकला घेऊन जातो, कधी कधी सिद्धटेक फाट्यावर घेऊन जातो, कधी कधी वाडार वस्तीवर घेऊन जातो, कधी कधी पलीकडे गणेशवाडीला घेऊन जातो, कधी कधी बारड गावात नेतो, कधी कधी राशींच्या बाजारात बी नेतो, कधी कधी कारखाने विकतो, 2-4 रुपये मिळवतो, त्याच्यावरती माझं घर चालतंय. आता हे काही करायची गरज नाही, चल माझ्या राजधानीत. राजधानी दिलं प्रधानजी इकडे येऊ. काय हो राजेसाहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाकी मोजून 2,500 एकर. मग एक काम करा, लगेच तोडायलेली 1,000 एकर. मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीसपत्र करा आणि त्याच्यावरती माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी ग्रामशक्ती तहसीलदार होते का? राजा बोलेन दलाल. राजानं सही केली
आणि कागद हातात देणार, पण तत्पूर्वी एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे. किती? मन में लड्डू फुटा नाही, फुटा नाही वाटत लावा चंदन, नका लाव, नाही तर 10 आणि 13 संगत जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागते. एका एकरात किती? 3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती? 15 कोटी. मला एक सांगा, 15 कोटी त्या लाकूड तोड्याला मिळाल्यानंतर लाकूड तोड्या जायची गरज आहे? काहीच गरज नाही. 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षानंतर राजा पुन्हा फेरफटका मारायसाठी त्या जंगलात गेला आणि त्याच्या लक्षात आलं आपण याला 2 वर्षापूर्वी 5 एकराची बाग दिली, आता यानं विकली असेल, आता घर गाडी नोकर चाकर सगळं याच्याकडे असेल. आणि राजानं नेमकी जिथं 5 एकर दिली का, आदेश महाराज तिथं नेऊन तू उभा केला आणि 5 एकराकडे असं बघितलं. जसं बघितलं का बाबा, तसं राजाचं डोळंच भिंगलं. जिकडे बघीन तिकडे राखण कोळसाच दिसायचा, कारण ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला साग दिलं काय, चंदन दिलं काय, हे काय करणार आहे? कोळसाच करणार आहे. राजा रथातून खाली उतरतो तोपर्यंत लाकूड तोडे पळत आला. राजाच्या चरणावरती नतमस्तक. राजा साहेब लय उपकार झाले हो तुमचे. काय झालं? काही नाही. 2 वर्षापूर्वी तिकडे जावं लागायचं, कधी लाकडं मिळत होती, कधी मिळत नव्हती. मिळालं तर खायला मिळायचं, नाही मिळालं तर उपाशी राहावं लागायचं. आता रे, आता तुम्ही मला माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब जावंच लागत नाही. आता सकाळ उठतोय, कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तोडीतोय, परत तिलाच घरी आणतोय, त्याचाच कोळसा करीतोय. आता त्याला हिंगण गावातच गिरायक लागत आहे, कारण वास मारतय ना चन्नाचं आहे. म्हणजे मला 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणलं मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही, मोजून 5 एकराचा कोळसा केलाय. तो मला एखादी दपली बिपली आहे का? मावशावर दपली कळती का? फक्त गॅसच दपली कळती ना? दपली आहे का? ते मला दपली नाही, पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का म्हणला. राजा म्हणला आण. राजानं कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड निकाळली, बाह्य अशा महाग सरले. काय केलं असेल? हा, आता महाराज आम्हाला एवढं बी कळत नाही का? असा निबार झपकावला असं ना. आता आम्हाला एवढं बी नाही कळलं, आम्ही माणसं तरी कशाची, बरोबर ना? पण राजानं अविचारी नव्हता, राजा विचारी होता. राजानं विचार केला, आता यानं काय केलंय? कोळसा. आई आता परत याचं चंदन होणार आहे का? नाही. मग मारून तरी काय उपयोग आहे? आणि बसलेले ऐका बरं का, कधी कधी मारामारीनं लय मोठी अनर्थ घडतात या जगात. आतापर्यंत जेवढे अनर्थ घडलेत ना, तेवढे मारामारीनंच घडलेत. मारामारी हा शेवटचा पर्याय नाही. या जगातला कुठलाच प्रश्न, कुठलाच वाद असा नाही की जो सांगून मिटत नाही. फक्त सांगून वाद मिटवण्याचे प्रयत्न करा, नाहीतर अजूनही वाद झाल्याशिवाय राहणार नाही. सांगायचा मुद्दा एवढा. राजाने विचार केला, विचार बनतो होता. हातभर लाकड त्याच्या हातात दिलं, त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी आहे, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय, हो हातभर लाकड आहे, काय किंमत होईल? वाज घेतला, मलयागिरी चंदन आहे. अरे जर अजून भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. जरा लक्ष देऊन दृष्टांत घरी घेऊन जा बरं का. जीवन सफल करेल, जीवन तुमचं. शेवटचा दिवस आज गोड झाला म्हणून समजा, एवढं जर उदाहरण घरी घेऊन गेला तर. काय करतो रे? राजाकडे दिलं, राजाच्या हातात हातभर लाकूड, कोट्यावधी रुपये देतो. भरपूर असतील तर कोट्यावधी. ह्या दांड्याचं कोट्यावधी, ह्या दांड्याचं अजून भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. तुम्हाला भरपूर नाही, 5 एकर होती, पण पठ्यानी कोळसा केलाय. दांड्याचं सांग मला, दांड्याचं 10,000 देतो म्हणला. दांड्याचं 10,000 म्हणल्याबरोबर पळत राजाकडे आला. राजे साहेब 10,000 म्हणताय ते दांड्याचं. 10,000 आणि अजून लय असतील तर भरपूर देतो म्हणताय. तू काय केलंस रे? आधी सांगितलं की कोळसा केलाय. कितीचा केलाय? 5 एकराचा केलाय. कितीचा विकला? 5 एकरात. मोजून 5,000 विकलाय. ते दांड्याचं म्हणताय किती? हातभर 10,000 म्हणताय. तुला काय कळलं खरं? तुझ्या काही लक्षात आलं कर? तुला काय समजलं कर? आता राजानं प्रश्न विचारताय, आता लाकूड तोड्या उत्तर देतो. एवढं उत्तर घरी घेऊन जा. राजे साहेब खरं सांगू, मनातलं बोलू, परफेक्ट सांगू, कळालं. पण आता त्या व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर कळालं. पण राजे साहेब, ओ राजे साहेब, आता काय? वा वा वा, आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना, आता परत थोडीच चंदन होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हे राजाचं लाकूड तोड्याचं चाललंय? माझ्या गोळ्या संपल्यात का? माझा कोरोना रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उत्तर दिलंय, उदाहरण दिलंय. नाहीतर ही देहरूपी इमारत मिळाली का, ही बी एक चंदनच आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. हो सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जरा पुढे जाऊन बोलायचंय मला. ते
15 कोटी चुलीत जाऊ द्या, पण एखाद्यानं 20 कोटी दिले आणि आपला हात तिथून मोडला, पुन्हा हाय असा? 1 अब्ज रुपये घेऊन डॉक्टरकडे जायचं, डॉक्टर जरा ही किडनी खराब झाली तेवढी जरा नीट करून देता काय? बदलून देतील, पण गॅरंटी नाही. एवढंच काय, मेरू पर्वता समान धन जरी त्या पांडुरंगाच्या चरणावरती निघून टाकलं ना, तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास सुद्धा वाढून मिळत नाही. म्हणून फक्त एक काम करा, जोवरी सकल सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तो आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रेत जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडून वाहिला निघ, भक्तीचे वाटे लाग, तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. कीर्तनातलं एकच वाक्य घरी घेऊन जा, मिळालंय चंदन फक्त कोळसा होऊ देऊ नका. हा झाला असेल आतापर्यंत, सांगणारं भेटलं नसेल, पण तुकोबराय म्हणतात अरे झालं जाऊ दे ना, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता कळलं ना, मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. आणि अजून बी नसर कळत तर मग विसरली तर या थोरं झाली हानी पचतीला खाणी 84च्या. मग आमचं काय जाणार ना, शेवटचा मोर्चा माझा ज्ञानोबरायकडे असेल, सगळ्या संतांना विचारतो मग अभंगावरती येतो, हा माझा नियम आहे. एकच चरण सोडणार, पण सगळ्या संतांना विचारून सोडणार. ज्ञानोबराय तुमचं काय म्हणणं आहे? आमचा चाललाय संसार, सगळे संत म्हणतात भजन करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? ज्ञानोबराय म्हणतात आम्ही संसाराला विरोध कुठं केलाय? उलट माझी तर प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा, पण संसारी असावे असोनी नसावे. माझं तर म्हणणं आहे संसार सायासनं करा, पण जितक्या सायासनं सायासे करशी प्रपंच दिनसी हरिशीनं भजसी कवन, तेवढ्या सायासनं परमार्थ करा. किती साया चाललाय शेवटचं उदाहरण सांगतो. किती साया चाललाय माहिती तुम्हाला? घुस माहिती? घुस, उंदराची मोठी बहीण, ती घुस, ती जर एखाद्याच्या खेळपाटाला लागली, तिला मिळत राहत नाही, तिला मिळत राहत नाही किती माती उकराव, नुसती उकरीत 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 राहते. एक दिवस प्रमोदजी साहेब मी त्या गुशीजवळ गेलो, गुशीजवळ जाऊन न राहून तिला विचारलं, घुसमाई घुसमाई कवर माती उकारते, म्हणजे बोलती कीर्तनात महाराजा संघ. मी म्हणलं घुसमाई घुसमाई कवर माती उकारते? ती म्हणली महाराज डोक्यावर ढिगारा लागोस तर बंद करीत नाही. मी म्हणलं तायडे बिंदा सुकर काय फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले आणि 2-4 दिवसानंतर परत मी तिथूनच गुशीपासून निघालो होतो आणि नेमकं जाता जाता परत गुशीकडे बघितलं, गुशीने असा मंडपा एवढा मातीचा ढिगारा केला होता. न राहून मी त्या गुशीला विचारलं, घुसमाई घुसमाई कवर माती उकारते? ती म्हणली महाराज सोपं आहे की, डोक्यावर ढिगारा लागोस तर बंद करीत नाही. मी म्हणलं तायडे तुझं डोक्यावर माप नेमकं कशानं मुसती ग, कसं मुसती ग? ती म्हणली महाराज सोपं आहे ना, मातीचा ढिगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती, डोकं वर करीतीन, बघती डोक्यावर ढिगारा लागला. तुझ्या बापाने केलं का? मेलं तरी लागल का? जिकुनात चाललंय हा म्हणा गुशीचं. अहो हे बी आपलंच चाललंय ना, 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी. हाय का माणसाला समाधान? हाय का सुख? हाय का मिळतंय का सुख? कारण सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षीण पावला, माया वेशीला जीव माझा बसलेले इको कमी. सुख सुख करत संसारात माणसाला मरावं लागत आहे, तरी सुखाची प्राप्ती. इथं बसलेल्या सर्वात श्रीमंत माणसानं उभा राहायचं, विजू काका सांगायचं महाराज मी सुखी आहे ना. काही ना काहीतरी माणसाच्या जीवनात दुःख आहेच ना. या जगात असा जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही, सुखी आहेत ती फक्त आमच्या प्रभू रामचंद्राचे दास, आमच्या विठ्ठलाचं भजन घेणारे ते सुखेत. महाराज म्हणतात सुखच पाहिजे, सुख तुम्हाला संसारात मिळणार नाही, कारण संसाराचा नियम आहे दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, किंवा ठाऊकची आहे संसार दुःखाचा. इकडं हिंगणगावात गहू प्यायला हरभरा उगावतात का? ज्वारी गवच, आजी गवच. मग ज्या संसारात बीज दुःखाचं आहे, त्या संसारात फळ काय मिळेल? सुख. अहो दुःखच मिळणार, मग सुखच पाहिजे तर सुखरूपाय साधुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का तो. सर्व सुखाच्या घर बापरक मध्ये वर, सर्व सुखाच्या घर जनी म्हणे शरंदर, सर्व सुखाच्या घर म्हणे नरहरी सोनार, किंवा आपोला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. महाराज म्हणतायत तुम्ही करताय हा अट्टहास प्रपंचातला आहे, आणि प्रपंचातला अट्टहास तुम्हाला आमदार बनवेल, सरपंच बनवेल, मंत्री बनवेल, मुख्यमंत्री बनवेल, पंतप्रधान बनवेल. नवे प्रपंचातला अट्टहास तुम्हाला जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल. पण प्रपंचातला अट्टहास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच. असं 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 बाबा बंकर बाबा मारू फुली डायरेक्ट मारू. हा संस्थेचे विद्यार्थी म्हणून विचारतोय, मारू फुली डायरेक्ट फुली मारतो. संसारातल्या प्रपंचातल्या अट्टहासानं माणसाचा शेवट कधीच गोड होणार नाही. शेवटच गोड करायचा आहे तर परमार्थातला अट्टहास करा. पण किती कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःख. अगदी थोडा जरी प्रपंचातला अट्टहास केला, परमार्थातला अट्टहास केला, तरी शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्या तुम्ही काय केलं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे. बोलण्याची नाही आता देवाविना काही. रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती सोपनी पांडुरंग. रात्रंदिवस रात्र न कळे दिवस न कळे, रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं
आणि त्या परमार्थातल्या 8 तासाची फलश्रुती अशी झाली की आमचा शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास. याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता तास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. आता मी तिने, 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 बाबूला विचारा, आता मी तिने, बाबूला शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा. आता निश्चितीने पावलं विसावा. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलं विसावा. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता तास, याच्यासाठी केला होता तास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. वा, अतिशय गोड. शेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आम्ही केला हा परमार्थातला 8 तास केला आणि परमार्थातल्या 8 तासाची फलश्रुती आमचा शेवटचा दिवस गोड झाला. आत्तापर्यंत अगदी अभंग ओवी न सोडता अगदी आत्तापर्यंत तंतोतंत अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय. आता थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो की शेवटचा दिवस अजून कोणाचा गोड होऊ शकतो. लक्ष देऊन ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले. पण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्तीच्या गमाची. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. पण ती कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाचे वेगळं. मग बसलेली कसं जगाला ऐकून जा. चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इतकं गोड बोला, साचा आणि मवाळ मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना इतकं गोड बोला, बोले सा बोले
जेने बोले विठ्ठल डोले मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. बोलताना असं बोला लोकांना आपल्या बोलण्याच्या प्रेमात पडावं. बसताना अशा ठिकाणी बसा आपल्यासोबत 10 जणांना बसावं. आणि जाताना असं जा आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे इतकं चांगलं जीवन जगा. निश्चित 1 वर्षापूर्वी ज्या दिवशी तात्या गेले ना ज्या दिवशी तात्या गेले प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल. तात्यांना या जगाचा निरोप घेतला. तात्यांनी देह ठेवला. ज्याच्या कानावरती बातमी गेली असेल निश्चित त्याच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. कारण तात्या जगले तेवढं चांगलं. शेवटी मी नेहमी बोलत असतो बघा माणूस किती जगला याला अजिबात किंमत नाही. पण भगवंतानं दिलेलं आयुष्य तो किती चांगलं जगला याला किंमत आहे. माझ्या ज्ञानोबऱ्याला आयुष्य लई कमी मिळालं. माझ्या तुकोबऱ्याला आयुष्य कमी मिळालं. पण त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये इतकं उत्तम कार्य केलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची ख्याती राहणार आहे. नवे जोपर्यंत त्यांची ख्याती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. एवढं मोठं कार्य अगदी लहान वयामध्ये केलं. म्हणून माणूस किती जगला याला किंमत नाही. तो मिळालेलं आयुष्य किती चांगल्या पद्धतीनं जगला याला किंमत आहे. आणि तात्यांच्या बाबतीत बोलायचं तर आयुष्यभर चांगलं वागले. अगदी घरावरती प्रेम केलं. एकत्र कुटुंब पद्धती सांभाळली. मुलांना शिक्षण दिलं. मुलांना मोठं केलं. एक मुलगा आर्मीमध्ये. एवढं कार्य करत असं राजकारण करत असं गावात समाजकारणही कसं चांगल्या पद्धतीने करता येईल ते समाजकारणही चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला. मुलांना शिकवलं. मुलांना घडवलं. चांगले संस्कार दिले. गावातलं कुणाचं लग्न असेल तर तात्या तिथं आधी हजर राहायचे. पाहुण्यात कुणातही सुखदुःखाचा प्रसंग असेल तर तात्या तिथं अगोदर सगळ्याच्या अगोदर जायचं आणि पुढे होऊन तात्या कार्य करायचे. असं कायम दुसऱ्यासाठी जगणारा माणूस आज मात्र सोडून 1 वर्ष झालं. मी बोलत असतो बघा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवा. जेवढं प्रेम तात्यानं तुमच्यावरती केलं मग तो सुद्धा थोर प्रेमाचा भुकेला. त्याला पण प्रेम लागतं. त्यालाही वाटलं असेल तात्याचं थोडं प्रेम मला मिळावं म्हणून तुमच्यातून आमच्यातून तात्याला घेऊन गेले. शेवटी कीर्तनातल्या 3 वाक्याकडे मी असेल. मी नेहमी 3 वाक्य सांगत असतो बघ. या जगात जीवन जगत असताना माणसं 3 प्रकारचं जीवन जगतात. काहीचं जगणं हे शेणासारखं. काहीचं जगणं हे गौरीसारखं. तर काहीचं जगणं हे कापरासारखं. बाबा काही माणसाचं जगणं शेणासारखं. शेण पेटवायचं सहसा पेटत नाही. शेण पेटवायचं सहसा पेटत नाही. आणि पेटलं तर नुसतं धुपान. तसं काही जगणं असतं. ह्याला गोड नाही त्याला गोड नाही. ह्याला काहीतरी बोलील त्याला काहीतरी बोलील. ह्याला डिवचील त्याला डिवचील. ह्याचा बाण टुकरीन त्याचा बाण टुकरीन. चौकात बसून त्याच्या लावाला करील. म्हणजे त्याचं तोंड म्हणजे जवळजवळ गावचा कुचरवाटाच असतं. म्हणजे निवळ दळ भाद्र्यावानी जगणं. तसं दळ भाद्र्यावानी जगणं कोणाचं नसावं. 2 नंबरचं जगणं आहे ते गौरीच. गौरी पेटवा कमीत कमी जगाला राख तरी शिल्लक ठेवती. आणि 3रं जगणं आहे कापुराचं. बाबा कापूर पेटवा जगाला सुगंधही देतं आणि जगाला उजडही देतं. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. आणि निश्चित तात्यांचं जगणं हे कापुरासारखं होतं. आयुष्यभर समाजासाठी आयुष्यभर आपल्या घरासाठी आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झगडत राहिले. आणि खऱ्या अर्थानं झिजून हा देह एकदम देवाला खऱ्या अर्थानं अर्पण केला. निश्चित शेवटी मृत्यू कशाने झाला त्यावरती मी बोलणार आहे. पण तत्पूर्वी त्यांनी मला काही घटना सांगितल्यात त्या मला सांगायच्यात आणि मग अभंगाला पूर्णविराम द्यायचा आहे. आणि मग कीर्तनात आईबाप या विषयाला स्पर्श करायचा. मग महाराज तुम्ही म्हणता एक तर चांगलं जगायला पाहिजेत नाही तर काय करायला पाहिजेत भजन करायला पाहिजे. पण जी माणसं जीवन जगताना भजन केलं जी माणसं चांगली वागली त्यांना समाजानं त्रासच दिला. ज्ञानोबऱ्यात चांगलं वागले लोकांना त्रास दिला. तुकोबऱ्यानं भजन केलं लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य आहे का समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबऱ्याचा छळ केला परिणाम जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला परिणाम जगद्गुरू झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असत. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे जो सहन करणार तोच या जगात मोठा होणार म्हणजे होणार. मग महाराज नाहीच भजन केलं तर मग नाही भजन केलं तर आमच्या तरी बापाचं काय जायचंय. आमचा बी हाय सांगायचा धंदा त्याचेच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही भजन केलं तरी आमचं ठरलंय तेवढं आम्ही जावं बापू घेऊनच जाणार. त्यात बदल नाही होणार. ठरलाय त्यात आमच्या मुदलीत तोट नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल भजन करा. आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसा नीट नाही. जॅगवार पजरो जीप कंपासवाडी बुलेट ठार क्रेटा इनोवा छोटाटी टमटम 400 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेंझ रेडा हाल्या हाल्या बसलाय फकड्यान. मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती जोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर भाऊ आलं नाही त्या यमाशी करू ना त्यो बघतच नाही कोण आहे. लय हानत्यात लय तुमच्या लक्षात नसतं तर सोपं कोण सांगतो. मावशी भजी तळता का. भजी तळाय तेल किती उकळावं लागतं. त्यातला एखादा टिपका हाता पडल्यावर कातड काढतं का नाही.
त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला वर उकाळतात मंडपाव नाही नरकात. आणि भजन नाही का गेलं उचल की टाक उचल की टाक उचल की टाक. मी बी अजून बघितलं नाही कारण मी बी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळण किती हाणतात ती. मी जाऊन आलोय फक्त गाठ्यात ज्ञानेश्वरीत तेवढं वाचून सांगतोय. अजून बी तुमचा आमचा विश्वास नसेल तर फक्त मरून बघा मग कळण वळ गेल्यावर किती हाणतात ती. आता तुम्ही आमचा धंदा म्हणा पैशासाठी करीतात म्हणा काही म्हणा पण वर राट्या गणी शब्दागणी राट्टा आहे. मग तिथं आई नाही बाप नाही सोडविना बंधू पाठीची बहीण मग सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी बली बली म्हणून भजन कारण अजून बी कळत नसेल तर आता तुम्ही जे सांगितलंय ते सांगतो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा ऐको सरते शेवटी काळ बांधून नेईल सरते शेवटी एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देका पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देका पिंगळा महाद्वारी. निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव. शकून 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 सांगा वया आले माई माझ नाव. शकून सांगा वया आले माई माझ नाव. वाघाच्या जातीची कोलाली छातीची बघत वैभवशाली वाघाच्या जातीची कोलाली छातीची जगत वैभवशाली. शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली. जय 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 भवानी सर्वांचे हातवर सर्वांचे हातवर जय हो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत कीर्तिवंत शौर्यवंत वरदवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर नीलकंठेश्वर भगवान की. बंकट महाराज हे काय सोपं आहे हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे काय धावा. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम एक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोची साठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐकायचंच आहे बर मग आता ऐका त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात महत्वाची कामगिरी कोणती केली. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिव
शिवाजी राजाच्या करामतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची राम राम करील काही कल्पना युक्तीची राम राम करील काही कल्पना युक्तीची राम राम राजन छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान दौलत दुलहत आला सय्यद बन्ना त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला अहो म्हणतात ना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि निश्चित वेळ अगोदर अफजल खानच्या शामण्यात येऊन बसलाय आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकून नजरा गहरी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी शिवाजी महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला खान दाभिमान मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला खरखर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यारबाडला इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली कोटमध्ये बिचवड कलला कोटमध्ये बिचवड कलला वाघनाक्याचा मारा केला वाघनाक्याचा मारा केला त्याला त्याला फाळलं पोटाला त्याला त्याला फाळलं पोटाला खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान जागीच गतप्राण झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्ण दाखल पावन केला कृष्ण दाखल गुलामीची लावली त्यानवात शिवशाहीचा मांडला ठाट राम राम शिवशाहीचा मांडला ठाट राम शिवशाहीचा मांडला ठाट राम राम शिवशाहीचा मांडला ठाट राम 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 वाह आणि आज ही काळाची गरज आहे बाबा मला त्यांनी 2 दिवस झालं फोन येतात महाराज सगळं जाऊ द्या पण पवाडा म्हणावं लागला आधी कीर्तनात म्हणून शेवट राखून ठेवलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोचण्याची गरज आहे लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी काही कीर्तनातला विषय का मग सासू सुना तरी काही कीर्तनातला विषय का मी सासू सुना न सांगता असं सांगत असतो काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझं तर म्हणणं आहे जेवढं ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचं नाव घेतल्यावर पुण्य मिळतं ना तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर सुद्धा पुण्य मिळतं कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे सज्जनाला लाजवेल इतकं तेजस्वी आणि ओजस्वी जीवन छत्रपती शिवाजी महाराज जगलेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा एकदा सर्वांनी मोठ्या अंतकरणानं भजन करूयात विठोबा रखू माये चला हार घालाय विठोबा रखू हरी हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखू माये आतापर्यंत आईचं कौतुक सर्वांनी केलं ज्यावेळेस आईवरती बोलण्याचं प्रेम ज्यावेळेस आईवरती बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आईचं कौतुक अनेकांनी केलं पण कौतुकातून राहिला तो मात्र निश्चित बाप राहिला आज बापावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय ऐकून जा आई ग ए आई ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शुदरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही म्हणत असता कौशल्याचा रामाबाई
कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर उभा राहते, ढाई मोकलून रडते, रामा ए रामा नको ना रे जाऊ वनवासाला. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय रे रामा, आतापर्यंत तुला दूर केलं ना. रामा नको ना जाऊ, रामा नको ना जाऊ, तुझ्याशिवाय तुझी आई नाही रे जगायची. पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगतो, रामा ए रामा वनवासाला नको रे जाऊ. तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच. बंकरजी महाराज ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापांना राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण वाचला पाहिजेत, माझा मुलगा वाचला पाहिजे. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला मी कधी विसरता कामा नाही, कधी विसरता कामा नाही. आई प्रेम करते रे यात दुमतच नाही. ज्यावेळेस आई निघून जाते ना त्यावेळेस आमच्या मनात नक्की डोळ्यातून आसू येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया, अहो खरंच आईची माया, ज्याला आई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, इन माझे आई ग, इन माझे आई ग. आई गेल्यानंतर आमच्या सगळ्याच्या डोळ्यात आसूच येतात. आई प्रेम करते या दुमतच नाही, पण आईपेक्षा काकणभर जो जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आम्हा पैना तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीवर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाई गड्यार, उमगाया बापर. लय अवघड हाई गड्यार, समजाया बापर. आज तुम्ही ऐकून जा गड्या सगळे, बाप किती प्रेम करतो. दोनही मुलं ऐकून जा आणि कन्याताई तुम्ही ऐकून जा. ज्या ज्या वेळेस तुम्ही बाहेर जात असाल, दादा ज्या ज्या वेळेस तुम्ही आर्मीमध्ये असाल, ज्या ज्या वेळेस आर्मीमध्ये नोकरी करत असाल, त्या त्यावेळेस तात्याचा फोन येत असेल, हे लेकर अरे कधी येणार रे घरी, ये ना लवकर घरी रे, तुझा बाप तुझ्याशिवाय राहू शकत नाही, करमत नाही रे बापाला. रोज दिवसातून 2-3 फोन असतील, रोज दिवसातून 2-3 मेसेज असतील, रोज दिवसातून वाट पाहत असतील, माझा दादा येणार आहे, माझा दादा येणार आहे. पण आज 1 वर्ष झालं ना तात्याचा मेसेज येतोय, ना तात्याचा फोन येतोय, ना तात्याचा कॉल येतोय. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश. आज 1 वर्ष झालं ना बापाचा मेसेज येतोय, ना बापाचा कॉल. राहिल्या त्या फक्त आठवणी, आणि आठवणींना साथ घालत घालत तात्यानं आमच्यासाठी हाडाचं काढं केलं, तात्यानं आमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, राब राब राबला. तात्या आमच्यासाठी राबले गड्या. पण खऱ्या अर्थाने एक दिवस बाप करी जोडी,
लेकोराची ओढी आपुले खुरवंडी वाळवून. या घरातली घटना माझी घटनासारखी म्हणून सांगतोय. फक्त 5 मिनिटं घेतोय आणि संपवतोय. रडाल तुम्ही सगळे, डोळ्यात पाणी. ऐका, मी काही तुमच्या लय लांबचं नाही. गणेशवाडी माझं गाव आहे. बाबा आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी. त्यातल्या थोरल्या बहिणीचं नाव मनीषा, तिच्या पाठीमागची स्वाती, तिच्या पाठीमागचा मी आणि माझ्या पाठीमागची सुप्रिया. माझ्या वर्गातले आमच्या राणीताई इथं बसलेले आहेत. आम्ही सगळे एकत्र अगदी सुखानं संसार झाला. ज्यावेळेस तुमच्या घरातलंही गीत एक सुरू झालं असेल बघा, अगदी सुखानं संसार सुरू झाला. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. आता 1 वर्ष निघून झालं तात्याला जाऊन. आता गीत बदललं. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सारण होता सोन्याचा संसार, भोळ्या राणीचा दरबार, भोळ्या राणीचा दरबार. अगदी सुखानं संसार झाला होता आमचा चौघाचा. तुम्हाला माहिती, गणपती बाप्पाची आमच्या गावात खूप मोठी यात्रा असते. त्या गणपती बाप्पाच्या यात्रेला बाबा 3घही बहिणी आल्या आणि रात्री अचानक थोरलीच्या छातीत दुखायला लागलं. बाळडरगावला आपल्या फाट्यावरती पिसाळांकडे आम्ही ॲडमिट केलं. बाबा 4-5 दिवस ठेवले, काही फरक पडत नव्हता. पुढं त्यांनी दौंडची चिठ्ठी दिली. जलालपूरचे काळे डॉक्टर आहेत बघा, सत्य घटना सांगतोय. जलालपूरचे काळे डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे दौंडला. तिथं आम्ही ॲडमिट केलं. 21 दिवस तिथं ठेवलं. बाबा फुफ्फुसातलं पाणी काही थांबत नव्हतं. फुफ्फुसाचा कॅन्सर झालता. आणि यांचीही घटना तशीच आहे, आतड्याचा कॅन्सर झालता. बरोबर ना? फुफ्फुसाचा कॅन्सर झालता. काही पाणी काही थांबत नव्हतं. तिथल्या डॉक्टरांनी पुढं केम हॉस्पिटलची, शिवरंजनी दे, तिथल्या डॉक्टरांना पुढं केम हॉस्पिटलची चिठ्ठी दिली. पुण्यात आम्ही केम हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्यानंतर 2-4 दिवस गेले आणि तिथला रिपोर्ट आम्ही दीनानाथ मंगेशकरला चेक करण्यासाठी पाठवला. विजयदादा 4-5 दिवसानंतर दीनानाथ मंगेशकरचा रिपोर्ट आला आणि त्या डॉक्टरांनी मला जवळ घेतलं. महाराज 1 मिनिट जवळ येत आहे का? काय हो, ताईला घरी घेऊन जाता का? काय झालं? काही नाही. रिपोर्ट आलाय आणि त्यामध्ये असं दावत आहे कॅन्सर आहे आणि लास्ट स्टेजला गेलाय. आता आमच्या हातात काही राहिलं नाही. डॉक्टर किती पैसा लागू द्या, किती संपत्ती लागू द्या, सगळं विकायची वेळ आली तरी चालेल, पण माझी बहीण जगली पाहिजे. हो, माझी बहीण जगली पाहिजे. या घराची ही भूमिका तीच असेल ना. ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं असेल कॅन्सर झालाय, आता वाचू शकत नाही, त्यावेळेस 2ही लेकरं डॉक्टर पुढे हात जोडत असेल, पाया पडत असेल. डॉक्टर, हो डॉक्टर, पैसा जाऊ दे हो, संपत्ती जाऊ दे हो, पण आमचा बाप आम्हाला पाहिजे, आमचा बाप जिवंत राहिला पाहिजे, कितीही खर्च होऊ द्या. डॉक्टर काही झालं तरी चालेल, पण बहीण जगली पाहिजे. डॉक्टरांनी जवळ घेतलं. महाराज तुम्ही जवळचे मित्र आहेत म्हणून सांगतो, जर आम्ही जर माणसाला वाचू शकत असो, लोकांनी देवाचा धावा कशाला केला असता? वैद्य वाचविती जीवा तरी कोण देते दे. आता नाही आमच्या हातात राहिलं, आता घरी घेऊन जा. नाविलाज झाला बाबा. गाडीत बसवलं आणि गाडीत बसून आम्ही काष्टीला आणलं. काष्टीत आणल्यावर रात्रभर फक्त मुलाबाळात ठेवलं. सकाळी सकाळी आम्ही विचार केला, तर थांबल तर आपण माणसं कुठली? पेशंट गेलं तरी चालेल, पण डॉक्टरांजवळ गेलं पाहिजे, दवाखान्यात गेलं पाहिजे. बाबा आम्ही थांबलो नाही. पलीकडे बघा बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलच्या दिशेने आम्ही वाटचाल करायला ठरवलं. सकाळी सकाळी गाडीला टाटर मारला. ज्यावेळेस टाटर मारला का त्यावेळेस तिची 2 छोटी छोटी लेकरं जवळ आली. मामा, मामा, आईला पाहिजे की आईला राहून दे ना 2 दिवस आमच्या जवळ. आईसोबत राहता येत नाही रे, 1.5 महिना झालं मामा, आई नाही रे जवळ. आईच्या हातचा घास खाता येत नाही मामा. मामा आजच्या दिवस आईला राहू दे ना, उद्या दवाखान्यात नाही ना. कसं तरी बाबा बाजूला घेतलं, घरामध्ये कोंडलं त्यांना ना. आम्ही गाडी चालू केली आणि गाडी घेऊन आम्ही बारसेला गेलो. डॉक्टरांनी त्या दिवशी केमो दिला आणि केमो दिल्यानंतर मी घरी आलो. 2-4 दिवस गेले आणि 2-4 दिवसानंतर पुन्हा दाजीचा फोन आला. ऐक ना, काय हो दाजी, आपलं पेशंट बरं झालं. वा दाजी, आनंदाची गोष्ट आहे. संपत्ती गेली, पैसा गेला, सगळं जाऊ द्या, पण आपलं पेशंट जगतं यात आनंद आहे. उद्या गाडी घेऊन ये ना, पेशंट सोडायचं आहे. त्यावेळेस मी काही कीर्तन करत नव्हतो, गायन करत फिरत होतो. गावातली गाडी बुक केली, गाडी घेऊन निघणार. तेवढ्याच सकाळी सकाळी पुन्हा दाजीचा फोन आला. निघालायच का? नाही, 5 मिनिटात गाडी येते, निघतोय. ऐक ना, गाडी आण नको, 2 व्हीलरवरती आहे. दाजी काय झालं? काय नाही, पेशंटची तब्येत पुन्हा सिरियस झाली. दाजी काल तर म्हणत होता सोडणार, वेळ घालू नको, ये लवकर. गाडी कॅन्सल केली बाबा. गाडीला किक मारली. सायंकाळी 4 वाजता बार्शीत पोहोचलो. ज्यावेळेस बार्शीत पोहोचलो का त्यावेळेस दाजी समोर उभा राहिला. दाजी काय झालं? काय नाही, जा तुझी बहीण वाट बघते. दरवाजा वायशीच्या ठाप टाकली. दरवाजातून आतमध्ये गेलो. बहिणीनं माझ्याकडे बघितलं. दाद्या आलास का? ताई आलो की ग. काय होतं ग?
काही नाही रे दादा. आतापर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात करत होता, इकडून तिकडे फिरत होता, वाटत होतं बरं जगल असं वाटत होतं. पण दाद्या आज सकाळपासून बघ जीवाची नुसती घालमेल चालली. काय होतं गत आहे? कदाचित कोणता शेवटचा क्षण येईल, कदाचित कोणता शेवटचा श्वास असेल आणि या जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. ताई नको ग बोलू असं, भाऊ आहे ग तुझा, तुटत ग काळीच. दाद्या आतापर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही बघ, पण या बहिणीने तुझ्याकडे काही मागितलं तर देशील का? प्रमोद साहेब आज जो मी आहे ना महाराष्ट्रामध्ये, एवढं जेवढं माझं नाव आहे ना, ते जर कोणामुळं असेल तर माझ्या बहिणीमुळं. तिनं मला सांभाळलं, तिनं मला खर्च केला आणि म्हणून आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतोय. असा एकही दिवस नाही की मला कीर्तन नाही. रोज कमीत कमी हलक्या हातानं 2 तरी कीर्तन करतो. हे जर कुणाची कृपा असेल तर ती बहिणीचे. ताई तुझ्यामुळं मी आज आहे ग. काय मागायचं ते माग. हा भाऊ तुझ्या पुढे जीव द्यायला तयार आहे. दादा काय नाही पाहिजे रे, फक्त घरून येताना ते 2 लेकरं डोळ्यासमोर दिसत होती रे. आजही शेवटचा श्वास घेताना 2 लेकरं डोळ्यासमोर दिसत आहेत. त्या लेकराची आई कोण व्हायचं रे? जर या तुझ्या बहिणीचं बरं वाईट झालं तर त्या लेकरांना आई कोण? दादा काही मागितलं नाही, फक्त एक काम कर, त्या 2 लेकराची आई हो बघ. त्या 2 लेकराची आई हो. ताई नाही ग काही कमी पडू द्यायचो. एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होतो. आई आता त्यातली मुलगी एक लग्नाला आली आणि माझ्या बहिणीचं पोरग बघा इथं उभा आहे. आज त्या मुलीसाठी मी स्थळ बघायचा तो लग्नाला आले. ज्या वेळेस महाराज जरा पुढे जातो ना मी तिच्यापासून स्थळ बघायला, त्यावेळेस ती मिठी तिथे सांगते मामा सगळं दिलंच नाही, संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं भरपूर आहे, पण मामा आज आई नाही केलं. आज आई नाही ना मामा. मामा काही कर पण आई पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता ना त्यावेळेस जी मायेनं डोक्यावरून हात फिरवते, जी सांभाळून सांगते ना ती आई असते. मामा मामा आई पाहिजे ना, आई पाहिजे. जड पाय उचलत आई पुढे जावं लागतं. डॉक्टरांना मला बाहेर काढलं आणि दरवाजातून फक्त आयुष्याच्या बाहेर गेलो. या पाटील दरवाजातून फक्त बाहेर पाय ठेवला आणि ज्यावेळेस बाहेर पाय ठेवला त्यावेळेस डॉक्टरांनी हाक मारली, महाराज 1 मिनिट देत आहे का? काय हो कोण आहे? बहीण आहे. काय झालं हो? काय बोलली का? हो बोलली ना, 2 छोटी छोटी लेकरं आहेत त्यांचा सांभाळ कर म्हणली. कदाचित आम्ही विचार करतोय रात्रीपासून हे पेशंट जगतंय कोण त्याशिवरती. काय झालं डॉक्टर? काय नाही, अंगामध्ये फक्त 15,000 पेशी आहेत आणि कमीत कमी जगायला माणसाला 20 ते 25,000 पेशीची गरज असते. जर 25,000च्या पेशी कमी झाल्या तर कुठलीही रक्ताची वाहिनी एका क्षणात फुटून माणूस जाग्यावरती जाऊ शकतो. फक्त एक काय झालं डॉक्टर? काय म्हणता? काय नाही. ज्यावेळेस तुम्ही महागारी पायी फिरवलं ना त्यावेळेस तुमच्या बहिणीनं सुद्धा या जगातला शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हाक मारत, दिदी म्हणून हाक मारत होतो, कोणी नव्हतं सावरणार. आज ती घटना आठवा गड्या. ज्यावेळेस तात्याने शेवटचा श्वास घेतला असेल, ज्यावेळेस तात्या शेवटचा श्वास घेत असेल त्यावेळेस कुणी नाही कुणी जवळ घेतला असेल तात्यानं, आणि तात्यानं जवळ घेऊन एकच सांगितलं असेल, माझ्या ताईला कधी कमी काही पडू देऊ नका. माझ्या मुलांना संसार करायचं माहीत नाही, अजून लय लहान आहेत ते, त्यांना आयुष्यात कधी काही कमी पडू देऊ नका. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पश्चात माझ्या मुलांवरती तेवढंच प्रेम राहू दे गड्या. हा तात्यांचा शब्द असेल. आणि मग तात्यानं शेवटचा या जगातला श्वास घेतला असेल. बाहेर आलो, एकमेकाच्या गळ्यात पडून आई मी दाजी रडत होतो. शेवटी बॉडी ताब्यात घेतली. आम्ही काष्टीला आलो. काष्टीला बॉडी खाली उतरवत असताना नेमकं माझे वडील माझ्या समोर होते. 50 वर्षाचा माझा बाप. आणि माझ्या बापाने मला सांगितलं होतं, ऐक सगळी संपत्ती विक, मला घाण ठेव, पण माझी लेक माझ्या दारात जीवनदानाची. बाबा कोणत्या डोळ्यानं बापाकडे बघणार आहे? मान खाली घातली. 50 वर्षाचे माझे वडील जसं 5 वर्षाचा मुलगा पळत यावं का तसं माझ्याकडे पळत आले. मला मिठीत घेतलं सांगत होते, काय केलंस रे तू? तुला माहित नाही तुम्हाला घडवण्यात आम्हाला किती कष्ट करावं लागेल. हाडाचं काढा रक्ताचं पाणी. अरे आम्हाला वाटलं ना कधी चांगली चप्पल घालावी तर तुमच्या चप्पलसाठी आम्ही आमच्या चप्पलाचा त्याग केलाय. कधी आम्हाला वाटलं नाही एखादा चांगला ड्रेस घ्यावा तर माझा मुलाच्या अंगावरती चांगला ड्रेस सजावा म्हणून आम्ही फटक्या कपड्यावरती राहिलो रे. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र तुमच्यासाठी गेली. जीवाची पर्वा केली नाही. कधी वडापावचा ठेला दिसला वडापाव खावा वाटला ना तर आम्ही वडापाव नाही घेतला. चटणी भाकरीवरती दिवस काढला. का तर माझी मुलं शिकली पाहिजेत. माझ्या मुलाच्या शिक्षणाला ते कधी कमी पडतं कामा नाहीत. आज तात्यानंही आयुष्यभर तेच केलं. पै गोळा केली आणि खऱ्या अर्थानं मी त्यांच्या मुलांना मानेल गड्या. तात्यांचं स्वप्न होतं 1 वर्षात मी घर बांधायला पाहिजेत. निश्चित ते त्यांच्या मुलाने 1 वर्षात घर बांधून उभाही केलंय. निश्चित खऱ्या अर्थानं तात्यांना आज आनंद होत असेल. वा मी गेलोय पण माझी मुलं चांगलं कार्य करतायत, चांगल्या मार्गावरती आहेत, माझी सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. बाबा माझ्या बापानं मला मिठीत घेतलं आणि ढाई मोकळून रडत होता. त्या दिवशी कळालं बापाचं प्रेम काय असतं. वयाचा 25 वर्षाचा असताना बापानं मला माझ्या पहिल्यांदा मिठीत घेतलं होतं. त्यावेळेस कळालं आपल्यावरती बाप किती प्रेम करतो. आम्हाला वाटत नाही आमचा बाप कधी प्रेम करतो, आमचा बाप कधी रडत नाही. पण एक सांगून गाईल गड्या,
जगात जर सर्वात जास्त आपल्यावरती प्रेम कोणी करत असेल ना तर तो आपला बाप आहे. तो आपला बाप आहे. दाखवत नाही कधी तो, पण प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. माझी वेळ संपत आली. निश्चित खऱ्या अर्थानं जाता जाता तुम्हाला एकच सांगेन, या जगात जर सगळ्यात मोठा देव कोणता असेल ना तर तो देव म्हणजे फक्त आई आणि बाप आहे. त्या आई बापाच्या पाया पडा. सगळे देव तुमच्या घरी येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही. फुलं वाटून घ्या. फक्त आई बापाच्या पाया पडा. कीर्तनातल्या शेवटच्या वाक्याकडे लोक आम्हाला विचारतात, महाराज देव कुठे आहे हो, देव कुठे आहे हो, देव आम्हाला बघायचा आहे. कदाचित मला कदाचित क्यू येते. अरे घरातले 2 जिवंत देव सोडताय आणि बाहेरच्या देवाची तुम्हाला गरज पडतेच कशी. चांगलं वाक्य ऐकून जा गाड्या. या जगातले बाहेरचे सगळे निर्गुण निराकारी देव बघायला फक्त पुण्यच करावं लागतं. पण 2 देव असेत गाड्या, जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानालाही दिसतात. बाबा ते 2 देव म्हणजे आपले आई वडील आहेत. त्या आई वडिलाची सेवा करा. पंढरपूरला तुम्हाला जायची गरज येणार नाही. पंढरपूरच तुमच्या घरी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि झालेल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिवारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. या कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणं असेल, देवा तुझा नियम आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उधार. तू आधी तुझी भक्ती करून घेतो आणि काहीतरी देतो. हे कुटुंब आयुष्यभर सत्याच्या मार्गावरती चांगलं आहे. चांगल्या मार्गावरती चालणारं सगळं कुटुंब आहे. एक मुलगा देशसेवा करतोय. निश्चित हे कुटुंब अगदी देशाला काही ना काहीतरी देणार आहे, चांगलं कर्म करणार आहे. देवा देण्याची वेळ तुझी. अगदी 2 मिनिटात तात्या तुझ्या चरणाजवळ येत आहेत. फक्त एक काम कर. ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात आम्हाला सांगतात, देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल्या. त्या 4 मुक्तीपैकी एक मुक्ती तात्यांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरण नाही. जसं तुकोबऱ्यांच्या जीवनातला शेवटचा आत्म्याचा दिवस तुकोबऱ्या सांगतात तो देवाच्या चरणी लीन झाला पाहिजे, तसं तात्यांचा आत्मा भगवंताच्या चरणी लीन व्हावा आणि निश्चित त्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा हीच अपेक्षा असेल. जाता जाता तुम्हाला सर्वांना एक विनंती. गणेशवाडी माझं गाव आहे. त्या गावामध्ये विश्वसंत ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, संत सद्गुरू बाळू मामा, छत्रपती शिवाजी महाराजांनी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी या मंदिराचं काम चालू आहे. जवळजवळ त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी रुपये. एक आदमापूर कोल्हापूर बाँड्रीला आहे पलीकडे महाराष्ट्राच्या, आणि दुसरं धाकट्या आदमापूर 3 ते 4 महिन्यात आपल्या गणेशवाडी आपल्या कर्जत नगरीमध्ये घडतंय. निश्चित गणेशवाडी, भांबोरा, खेड तुम्ही काही मला वेगळे नाहीत, आपण सगळे एकाच गावचे आहेत असं आपण समजत असतो. जाता जाता सर्वांना एक विनंती. 25-26 तारखेला त्या ठिकाणी अनाथ आश्रमाचं भूमिपूजन होतंय. अनाथ आश्रमही बांधतोय आणि वारकऱ्यांची शिक्षण संस्था स्थापन करतोय बंकट महाराज. महाराष्ट्रात एक वारकरी शिक्षण संस्था प्रिय आहे, ती म्हणजे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आणि त्या संस्थेनंतर आपल्या गणेशवाडीत सर्व फ्री संस्था स्थापन होते. मुलाला फी नाही, मुलाला खाण्याचा खर्च नाही, तो सगळा खर्च माझं संस्थान उचलणार आहे आणि ते तुमच्या माध्यमातून होणार आहे. जाता जाता तुम्हाला वाटत असेल विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे, विकास महाराज आपल्या जवळचे आहेत, तर निश्चित फुल नाही फुलाची पाकळी त्या मंदिरासाठी द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण धनाची शुद्धता ही दानानं होत असते. निश्चित जर देवाला तुम्ही एका हातानं दिलं तर देव तुम्हाला हजारो हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. हा साक्षात माझा अनुभव आहे. आयुष्यभर 2 वर्षे बाबा कमवलेली संपत्ती कीर्तनाच्या माध्यमातून आज खर्च केली. बाबा जवळजवळ 50 लाख रुपये खर्च होऊन आता कळसाचं काम सुरू झालंय. खूप मोठं भव्य दिव्य काम आहे. निश्चित त्या कामाला तुम्ही हातभार लावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कीर्तन झाल्यानंतर 10 मिनिटं मी या ठिकाणी असेल. ज्याला रिसीर पावती पाहिजे त्याला रिसीर पावतीही मिळेल, पण गडबडीमुळे काही काहींना पावती देणं शक्य होणार नाही. सर्वजण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे विजूदादा उद्योगपती आहेत हडपसरचे. अतिशय मोठं काम आहे. विजूदादा भिंताडे त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी कीर्तन केलं आणि तिथंच ह्या कुटुंबातले जावई बाप्पू पिऊन होते. ते सगळे एकत्र कामात आहेत. संदीप दादा ना, दीपक दादा, हां आमचे दीपक दादा ही खऱ्या अर्थानं खूप माझ्यावरती प्रेम करतायत. 4-5 दिवस झाले मला कंटिन्यू फोन चालू आहेत. आमचे भिंताडे दादा यांनी जवळजवळ मंदिरासाठी 11,000 रुपयाची देणगी दिली. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहेत. आमचे रणवरे साहेब आहेत, ज्यांच्या मार्फत तुम्हाला हे कीर्तन पुन्हा पाहायला मिळणार आहे. ते लय भारी कीर्तनवारी हा चॅनल पुढे आहे. सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम.